भारत पाकिस्तान तब्बल 41 वर्षांनंतर आशिया कपच्या फायनलमध्ये भिडले आणि भारताने हा सामना जिंकला। इथपर्यंत खेळ सुरू राहिला, पण त्यानंतर जे झालं त्यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। टीम इंडियाने विजयानंतर पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याकडनं विजयी ट्रॉफी घ्यायला नकार दिला, त्यामुळे नकवी ट्रॉफी घेऊन परत निघून गेले। क्रिकेटच्या इतिहासात विजयी टीमला ट्रॉफीपासून दूर ठेवणं हे पहिल्यांदा घडलेलं आहे। पण हे का घडलं? मुळात आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान विरोधात खेळणार हे निश्चित झाल्यानंतर त्या विरोधात अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या। विशेषतः ऑपरेशन सिंदूर संपलं नसल्यामुळे भारताने पाकिस्तान विरोधात क्रिकेट काय कुठलाही खेळ न खेळता थेट बहिष्कार टाकावा अशी भावना अनेकांनी व्यक्त केली। पण तरीही टीम इंडिया खेळली। पाकच्या खेळाडूंशी न बोलणं, त्यांच्याशी हस्तांदोलन टाळणं अशा छोट्या छोट्या कृतीतून भारतीय संघ आपली डिटॅचमेंट दाखवत होता। अखेरीस फायनल जिंकल्यानंतर भारतीय संघाने जल्लोष केला, मात्र ट्रॉफी पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याकडून स्वीकारणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं। आता यावर दोन मतप्रवाह दिसतात। एक बाजू म्हणते पाकला हिसका दाखवून भारताने योग्य केलं, तर दुसरा मतप्रवाह म्हणतोय की पाकिस्तानचा एवढा तिरस्कार होता तर मग स्पर्धेत खेळलात का? आणि या दोन्ही बाजू आज आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होतात भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ, ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे आपल्यासोबत असतील, अभिनेता आरोह वेलणकर आपल्यासोबत आहेत आणि क्रीडा पत्रकार निमिष पाडगावकर आपल्यासोबत आहेत। आपण चर्चा करण्यापूर्वी विरोधकांकडनं कसा सूर निघतोय आपण तो ऐकूया। नाही, ही सगळी नौटंकी आहे। हात मिळवले नाही मिळवले वगैरे सगळ्यांचे व्हिडिओ आले तर आधी मिळवले नसले वगैरे। पण मुख्य गोष्ट काय आहे की एका बाजूला आपण पाहतोय पाकिस्तानचे प्रधानमंत्री यूएनला जाऊन सांगतात की ते युद्ध जिंकले, सिंदूरचं युद्ध ते जिंकले। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जे काही आपण लढाई केली, जिथे सर्जिकल स्ट्राईक असतील की ऑपरेशन सिंदूर का झालं, तर आपल्या भारतीय नागरिकांना 36 लोकांना तिथे पहलगाममध्ये ठार मारलं गेलं। आणि एवढं सगळं होत असताना आयसीसीचे अध्यक्ष कोण आहेत, एशिया क्रिकेट काउन्सिलमध्ये कोण आहेत, भाजपचेच पदाधिकारी आहेत ना, मग बीसीसीआय मध्ये कोण आहेत? तुम्ही एक खेळ एक वेळी सोडू नाही शकत। एशिया कप मध्ये आपण भाग नसता घेतला, कुठे मोठे तुमचे रँकिंगला काही झालं असतं? जगातली सर्वोत्तम टीम आहे आपली, तरी पण तुम्ही प्रत्येक पैशाच्या मागे फिरत असता। हा निर्लज्जपणा नाही तर काय? आणि मग तुम्ही ऑपरेशन सिंदूरची तुलना एका क्रिकेटच्या खेळाबरोबर करता, हे दुर्दैव आहे। ही नौटंकी आहे। तुम्ही मैदानावर खेळताय एकत्र, ज्याला विरोध आहे देशाचा। आधीच्या मॅचला काहीतरी त्या पाकिस्तानच्या मॅचशी काय हस्तांदोलन करायला नकार दिला। अरे खेळलात ना, काल तुम्ही काहीतरी जिंकलात तेव्हा तो पाकिस्तानचे कोण एक मंत्री आहेत मोहसिन नकवी, जे एशियन क्रिकेटचे अध्यक्ष आहेत, त्या काउन्सिलवरती भारतीय जनता पक्षाचे पुढारी सुद्धा आहेत महाराष्ट्रातले। काल तुम्ही त्यांच्या हस्ते ट्रॉफी घ्यायला नकार दिला। अरे पण तुम्ही खेळलात आणि 15 दिवसापूर्वी त्याच मोहसिन नकवी बरोबर याच भारतीय संघानं फोटो काढले, हस्तांदोलन केलं। मग तुम्ही देशाला काय मूर्ख बनवताय? आणि आपण चर्चेकडे वळूया। आरोह वेलणकर आपल्यासोबत आहेत। आरोह, हे सूर विरोधकांकडनं निघतायत, तर सत्ताधारी म्हणतायत की हा जल्लोष आहे, आम्ही क्रिकेटच्या मैदानात पण उत्तर दिलेलं आहे। तुमचं मत काय? राजकारण बाजूला ठेवून मला पर्सनली, एकतर मी मॅच बघितली नाही, पण जे काय मी वाचलं, ट्विटरवरती बघितलं, मला आनंद झाला की त्यांच्या हस्ते घेतला नाही। कदाचित ते जर फक्त एशियन क्रिकेट काउन्सिलचे प्रेसिडेंट असते आणि पाकिस्तानचे मंत्री नसते तर वेगळी गोष्ट होती। पण तो माणूस कॅबिनेट मिनिस्टर आहे तिकडे, आय थिंक मिनिस्टर फॉर होम सदृश काहीतरी त्याकडे पोस्टिंग आहे, विच इज डिरेक्टली रिस्पॉन्सिबल त्यांच्या सिक्युरिटी करता। आणि सो मला वाटलं की चांगलंच झालं त्यांनी ट्रॉफी घेतली नाही। आता हा एक पूर्णपणे वेगळा डिबेट आहे ज्याच्यावरती राजकारण चालू आहे की क्रिकेट का खेळले एशिया कप मध्ये जेव्हा ऑपरेशन सिंदूर चालू होतं। याची कारणं मला वाटतं जी तज्ज्ञ लोक आहेत, ही कॉम्पिटिशन्स कशी होतात किंवा जो काय कोड असतो की ऑलिम्पिक्स असतील किंवा अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा असतील त्याच्यात भाग नाही घेतला तर किंवा बहिष्कार टाकला तर काय होतं किंवा असं करता येतं का, हा एक वेगळा डिबेट आहे। पण पर्सनली काल जे काय झालं त्याच्यामुळे मला प्रचंड आनंद मिळाला आणि जे आपल्या टीमने केलं ते योग्य केलं असं मला वाटलं। निमिष पाडगावकर आपल्यासोबत आहेत। निमिष, या सगळ्याकडे आपण कसं बघायचं आता? म्हणजे एकीकडे मी आता सूर्याची प्रतिक्रिया ऐकली मॅच नंतरची, तर तो असं म्हणतो की मी जन्मल्यापासून कधीही असं घडलेलं नाहीये की विजयी टीमला ट्रॉफी नाकारण्यात आली।
त्याचा असा दावा होता की आम्ही फक्त म्हणाला की आम्हाला ट्रॉफी नक्वींच्या हातून नकोय, आम्ही ट्रॉफी नको असं म्हटलेलं नव्हतं, असा त्याचा एक बोलण्याचा सूर होता. या सगळ्याकडे कसं बघायचं? म्हणजे असं फ्रीडम असतं का विनिंग टीमला? याची आपण फक्त या फायनल बद्दल बोलतोय, पण मला वाटतं या टुर्नामेंटची जी सुरुवात होती त्याची आपण जेव्हा काही टर्म्स अँड कंडिशन्स ठेवल्या त्याप्रमाणे आपण बघितलं तर आपण पाकिस्तानशी खेळणार होतो आणि नंतर हे सगळं आपण ठरवलं की त्यांच्याशी हस्तांदोलन करणार नाही, त्यांच्याशी आपण चर्चा करणार की त्यांच्या हातून आता जिंकलो तर ट्रॉफी घेणार नाही. पण मला एक विचारायचं आहे, जे विरोध करतायत त्यांना, पाकिस्तान नियमाच्या काही केलं तरी चालतं का? तुम्ही दुबईचा सामना विसरलात का? ते हॉटेल सोडायला तयार नव्हते, त्यांची मनमानी केली कारण तुम्ही या अँडी पायक्रॉफ्ट रेफरींना बदला. तर पाकिस्तानने त्यांच्या दृष्टीने काही केलं चालतं, पण आपण जे योग्य होतं माझ्या दृष्टीने ते केलं. आणि सूर्याची तुम्ही ती पण प्रतिक्रिया बघितली असेल की जेव्हा देशाचा नेताच फ्रंट फुटवर खेळतो तेव्हा आम्हाला जास्ती आनंद होतो. तर हे असं असताना या क्षणी पाकिस्तान विरुद्ध खेळावं का नाही हे जे आपलं मत आहे ते मी पूर्वी पण एकदा मांडलेलं होतं, आज परत मांडतो की अशा टुर्नामेंटमध्ये आपल्याला खेळावं लागतं. कारण ज्या टुर्नामेंट मी क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं तर ICC असतील किंवा ACC असतील किंवा पुढे ऑलिम्पिक असेल, त्याच्यात तुम्ही पाकिस्तान असेल तर आम्ही खेळणार नाही असं करू शकत नाही, कारण त्याच्यात बरीच कॉम्प्लिकेशन्स असतात आणि आपल्या बाकीच्या सगळ्या खेळाडूंवर पण अन्याय होतो. अन्याय एक वेळ बाजूला ठेवला, पण असं आपण करू शकत नाही. त्यामुळे आपलं धोरण काय, बायलॅटरल सिरीज आम्ही खेळणार नाही, त्यांना आमच्या देशात घेऊन देणार नाही, आम्ही तिकडे जाणार नाही. त्यामुळे हे जे सगळं होतं हे आणि सगळं आधी ठरलेलं होतं की पाकिस्तान जर का फायनलला आलं किंवा पाकिस्तान जर का जिंकलं, पाकिस्तान विरुद्ध आपण जर का जिंकलो तर ट्रॉफी आपण घेणार नाही. कारण मोहसिन नक्वी हे एक मंत्री आहेत, त्याचप्रमाणे ते ACCचे अध्यक्ष, पण ACCचे अध्यक्ष हे कस्टोडियन असतात, हे रोटेशन पद्धतीने येणारं पद आहे. ती ट्रॉफी काय त्यांच्या मालकीची नाही की ते ट्रॉफी घेऊन मैदानात गेले आणि मेडलियन्स घेऊन गेले, हा शुद्ध मूर्खपणा आहे. त्यामुळे ट्रॉफी कशी द्यायची हे सुद्धा आधीच ठरवलं गेलं असणार माझ्या मते आयोजकांबरोबर, जे आहेत UAEचे, कारण जिकडे सामने झाले ते दुबईमध्ये. पण हे सगळं बाजूला ठेवून हा माणूस ट्रॉफी आणि मेडलियन्स घेऊन गेला बरोबर, हे अतिशय शुद्ध मूर्खपणा आहे. हा जस्ट त्यांच्या देशातल्या लोकांना हरल्यानंतर मी मुद्दाम पाकिस्तानी न्यूजपेपर वाचले, त्याच्यात लिहिलेलं होतं मोहसिन नक्वी 1 नरेंद्र मोदी 0 वगैरे अशा टाईपच्या प्रतिक्रिया बघितल्या आणि हसायला आलं. म्हणजे हे फक्त त्यांच्या फेस सेव्हिंग ऍक्ट करता त्यांनी केलेलं हे कृत्य आहे असं माझं म्हणणं. बरं, नाही आणि आपल्याला विसरून चालायला नको की पाकिस्तानच्या खेळाडूने जो चेक फेकून दिलेला होता त्या सुद्धा वर्तनाबद्दल भाष्य नाहीच आहे. एकंदरीत त्यांचं वर्तन तेच म्हणलं की या सगळ्या टुर्नामेंटमध्ये, आणि पहिली गोष्ट तुम्ही एक लक्षात घ्या, आपण खेळलो नसतो तर पाकिस्तानचं नुकसान झालं असतं $15 मिलियन. तर आपण एका रीतीने खेळलो, हे त्यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हे थोडंफार लक्षात असलं पाहिजे की त्यांच्याकडे ही कुवत नव्हती. जर का ते स्पर्धेतनं बाहेर पडायच्या धमक्या दिल्या त्यांनी दुबईच्या मॅचच्या आधी, ते करायची तुमची अवकात आहे का हे पहिलं तपासून बघा. आपली अवकात होती तरी आपण खेळलो, पाकिस्तानला $15 मिलियन मिळत म्हणून नाही, तर आपला पुढचं जे मार्गक्रमण आहे ऑलिम्पिक पर्यंत किंवा ICC टुर्नामेंट मध्ये, तर त्याच्याकरता हे शक्य नसतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. बायलॅटरल सिरीज तुम्ही खेळू नाही शकत. त्याच करता परत एक मुद्दा म्हणतो की तुम्ही जर का ICCची जी टेस्ट मॅच चॅम्पियनशिप आहे बघाल, त्याच्यात आता 3 चॅम्पियनशिप झाल्या, त्यात भारत पाकिस्तान सामने झाले का नाही, तरी सुद्धा ते करता येतं कारण बायलॅटरल सिरीज आहे. पण इथे मल्टी कंट्री फॉर्मॅटमध्ये हे करता येत नाही. बरं, मी अवधूत वाघ यांच्याकडे जाणार आहे. अवधूत वाघजी, मॅच खेळावी की नाही ह्याच्याबद्दल आपल्या चर्चा झालेल्या होत्या, पण असं आहे की ट्रॉफी नाकारायचीच होती तर मग खेळायचं कशाला? आधीपासूनच ठरलेलं होतं की आम्ही ट्रॉफी नाकारतोय, मग ट्रॉफी नाकारायची तर खेळायचं कशाला? एकीकडे हस्तांदोलन करणार नाही हे मॅचमध्ये दिसतं, पण दुसरीकडे मॅचच्या आधी मात्र हस्तांदोलन करून फोटो काढून मोकळे झालेले असतात खेळाडू. मला असं वाटतं की ट्रॉफी नाकारली नाही. ज्या पापी हाताने ती ट्रॉफी भारतीय संघाला प्रदान करण्याचा घाट घातला होता, ते पाकिस्तानचे पापी हात आपण नाकारलेले आहेत हे सर्वप्रथम लक्षात घ्या. ट्रॉफीबद्दल आमचं काहीच म्हणणं नव्हतं. ती ट्रॉफी जिंकण्यासाठीच तर संघर्ष केला. ती ट्रॉफी जिंकण्यासाठी तर लागोपाठ 3 वेळा पाकिस्तानचे दात त्यांच्या घशात घातले. सर्वप्रथम पाकिस्तान मधला लीगचा जो सामना होता तो आपण पितृ पंधरवड्यात त्यांच्या विरुद्ध जिंकलो आणि त्यांच्या
पितरांना आपण पिंडदान केलं आणि त्यानंतर नवरात्रीमध्ये 2 सामने आपण जिंकलो बॅक टू बॅक, आणि त्यामुळे ट्रॉफी आपण स्वीकारली नाही या म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. जर ती ट्रॉफी जर पुण्यवान हाताने दिली असती तर ती आम्ही जरूर स्वीकारली असती. ज्या सैन्याच्या आणि ज्या देशाच्या अधिपत्याखाली अतिरेकी वाढत आहेत आणि त्या अतिरेकांनी जो आमच्यावर हल्ला केला आणि इकडे हिंदूंना टिपून टिपून ठार मारण्यात आलं, त्या देशाच्या मंत्र्याकडून आपण ट्रॉफी नाकारली आहे, एवढंच मी म्हणेन. बर, अखिल चित्रे, कसं बघता या सगळ्याकडे? आम्ही तर सामना बघितलंच नाही, म्हणून आता जे काय ऐकतोय ते इथेच ऐकतोय. आता सगळे जे पॅनलिस्ट आहेत त्यांच्याकडनं मला तर फक्त आपल्याला इतकंच सांगायचं, जे मी वारंवार आपल्या चॅनलवर इतर चॅनलवर हे बोललेलो आहे की जर आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जे आत्ता म्हणजे आता अवधूत सर आहे, त्याच्या आधी वेगवेगळे प्रवक्ते हे पण याच्या आधी पॅनलवर असायचे, सगळ्यांनी काय सांगितलेलं की अरे वेळ आहे अजून एशिया कप टुर्नामेंटला, इंडिया पाकिस्तान मॅच खेळणार की नाही ते आपण पाहू, मोदीजी आहेत ते शेवटच्या क्षणी निर्णय घेतील. नंतर सगळ्या प्रवक्त्यांनी युटर्न घेतलं, बोले सरकारनी परवानगी दिलेली आहे तर आम्ही त्या टुर्नामेंटच्या पाठीशी आहोत. आणि आता हे टुर्नामेंट हे खेळल्यानंतर आत्ताच मला वाटतं क्रीडा समीक्षक आपल्या बरोबर आहेत, ते बोललेले आहेत की किती पैशाचा फायदा आपण या पाकिस्तान या देशाला करून दिलेला आहे. पाकिस्तान देशाला आपण हा पैसा कशासाठी करून दिलेला आहे? आपल्यावर हल्ले करण्यासाठी? क्या त्याच पैशाने ते आर्म्स अँड अम्युनिशन घेतील आणि आपल्यावर हल्ला करतील? एका बाजूला देशाचे पंतप्रधान हे म्हणतात की खून और पाणी एक साथ नाही बहेगा, आणि आपण क्रिकेट खेळतोय. आपण आपल्या सगळ्या खासदारांना पूर्ण जगभरात पाठवलं काय सांगायला की पाकिस्तान कसं चुकीचं आहे आणि तो कसा आपला एनिमी कंट्री आहे. आणि आता आपण जगात समोर काय तोंड घेऊन जाणार? आपण क्रिकेट का खेळलो, आपण एनिमीज आहोत हे आता कसं सिद्ध करणार? हे सगळं देखील समजणं गरजेचं आहे. आणि फक्त एकच सांगतो की एशिया कप खेळलं नसतं तर काही फरक पडला नसता, कारण काही पॅनलिस्ट असं म्हणतात की खूप फरक पडला असता. तर 1986चं उदाहरण आहे, 1993चं उदाहरण आहे, असा कुठलाही फरक पडला नसता. आणि ऑलिम्पिक्स 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 बद्दल बोलताय, ऑलिम्पिक्सचं अजून आपल्याला काहीच मिळालेलं नाहीये, त्याची बिल्डिंग देखील झालेली नाहीये. उगीच काहीतरी खोटं रचायचं आणि ऑलिम्पिक्स बद्दल बोलायचं. आणि जर ऑलिम्पिक्स बद्दलच बोलायचं आहे ना तर जरा अभ्यासपूर्ण बोला. काय आहे ना, साऊथ कोरिया नॉर्थ कोरिया एकमेकांशी खेळत नाही, अनेक असे देश आहेत जे एकमेकांशी खेळत नाही. आता रशिया आणि युक्रेन खेळणार आहेत का एकमेकांशी फक्त ऑलिम्पिक्स जपण्यासाठी? मुळात तर ऑलिम्पिकचा प्रश्नच निर्माण होत नाही, हे फक्त एक आयवॉश क्रिएट केलेला आहे. ते एशिया कप कुठे आणि ऑलिम्पिक्स कुठे? उगीच काहीतरी रचायचं, काहीतरी बोलायचं, स्वतःकडे डिफेन्स नसलं तर नवीन नवीन डिफेन्स क्रिएट करायचे. हे तर जवळपास असं झालं की आम्ही हात मिळवणार नाही, आम्ही एखाद्या शत्रूच्या लग्नाला जाऊ, पण त्याच्या स्टेजवर जाऊन त्याला हात मिळवणार नाही, काँग्रेस करणार नाही, पण लग्नात जाऊ. हास्यास्पद आहे हे सगळं. नाही आरोह, आता अखिल चित्रेंनी आणि निमिष पाटगावकर दोघांनीही जे मुद्दे सांगितले त्याचा समप करून मी एक प्रश्न असा विचारते की आपल्याला माहिती असतं की आपण ज्या स्पर्धेमध्ये खेळणार आहोत त्यामुळे फायदा होणारच आहे. जर त्यामधला एक स्पर्धक हा पाकिस्तान असेल आणि ऑपरेशन सिंदूर सारखी एक मोठी ऑपरेशन आपण त्यांच्या विरोधात राबवतोय, पहलगाम सारखी एक मोठी घटना घडलेली आहे, ह्या सगळ्याचा विचार करता पाकिस्तान सारख्या देश सहभागी असलेल्या सिरीजमध्ये आपण का खेळावं? मल्टीलॅटरल सिरीजमध्ये आपण न खेळल्याने असं काही भारतावर संकट कोसळणारे किंवा आपलं रँकिंग काही खूप खाली येणारे वगैरे असं या क्षणाला नाहीये, कारण ICC मध्ये भारताची पत किती मोठी आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं? मी सांगू का काय आहे, आता ह्या डिबेटवरती खूप ओरडून किंवा आताताईपणे बोलण्यापेक्षा थोडं नुआन्स पद्धतीने याच्याकडे बघायला पाहिजे. मी स्वतः क्रिकेटर नाहीये किंवा त्याच्यातला मी तज्ज्ञ नाहीये, मी एक सामान्य प्रेक्षक म्हणून मगाशी बोललो. आणि माझं आत्ताही तेच म्हणणं आहे. एका बाबतीत मी अखिल चित्रे जे माझ्या आधी बोलले त्यांच्याबरोबर अग्री करेन की माझं हे मत आहे की खेळायची काही गरज नव्हती. पण जेव्हा मी हे म्हणतो तेव्हा आपल्याला का खेळावं लागलं त्याच्या मागची कारणं पण एकदा माझ्या मते सगळ्यांच्या समोर आली पाहिजेत. कारण मला त्यांचं नाव लक्षात नाही, पाटगावकर ना, एक आपले पॅनलिस्ट निमिष पाटगावकर म्हणाले त्याप्रमाणे या इंटरनॅशनल टुर्नामेंट्स मध्ये भाग घेणं न घेणं, कोणाशी खेळायचं का नाही खेळायचं, त्याचे काय इंटरनॅशनली रिपरकशन्स होऊ शकतात हे पण नुआन्स पद्धतीने बघायला पाहिजे असं मला वाटतं. अतिशय बॅलन्स्ड पद्धतीने ते बघायला पाहिजे. बाकी काल जे घडलं
म्हणजे ज्यांच्या हातनं ट्रॉफी त्यांनी घेतली नाही ते मला असं वाटलं की इट वॉज अ व्हेरी गुड फॉर्म ऑफ प्रोटेस्ट. म्हणजे आपल्याकडे पण अशा प्रकारचं झालेलंच आहे की अवॉर्ड वापसी असेल किंवा काय असेल ते, म्हणजे लोक अशा प्रकारे करतात प्रोटेस्ट. सो त्या पद्धतीने आपण तो आपला विरोध दर्शवला, जे खूप चांगलं झालं असं मला वाटतं. बाकी ह्या बाबतीत मलाही असं वाटलेलं आहे की किंवा आताही मला वाटतं की नव्हती, मी स्वतः मॅच नाही बघितली त्याच कारणाने की नव्हतं खेळायला पाहिजे आपण, पण का खेळावं लागलं एवढं असून सुद्धा, एवढा विरोध असून, पब्लिक परसेप्शन किंवा मी म्हणेन की इंटरनली लोकांची इच्छा असून सुद्धा बर. का खेळावं लागलं, त्याकडे एका नुअन्स बॅलन्स पद्धतीने बघायला पाहिजे. आणि इकडे ओढून किंवा आताताईपणे बोलून किंवा राजकारण त्याच्यामध्ये घुसडून काहीच साध्य होणार नाहीये. त्या मुद्द्याकडे येऊया आपण, निमिष पाडगावकरांकडे जाईन मी. मात्र तत्पूर्वी अखिल चित्रेना एक छोटासा प्रश्न आहे. अवॉर्ड वापसी एक शब्द जो वापरला, अवॉर्ड वापसीला तुमच्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने बराच पाठिंबा दिलेला होता, किंबहुना काही लोकांनी अवॉर्ड केंद्र सरकारने दिलेले पुरस्कार स्वीकारायला सुद्धा नकार दिला होता, त्यांचाही तुम्ही पाठिंबा त्यांना दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या टीमने आम्ही ट्रॉफी या माणसाच्या हातून घेणार नाही हे जर सांगितलं, तर भूमिका बदलली कशी? मग त्याच माणसाबरोबर असे व्हिडिओज आहेत, असे व्हिज्युअल्स आहेत की टुर्नामेंट चालू आहे, जास्ती दिवस नाही झाले टुर्नामेंट चालून, 12-14 दिवसच झालेत, तेव्हा त्याच माणसाबरोबर हात मिळवण्याचे, त्यांच्याबरोबर बसण्याचे, गप्पा मारण्याचे व्हिडिओ देखील आहेत. मग हे सगळं फक्त एक स्टेज शो आहे का? हा प्रश्न का निर्माण होऊ नये? 14 दिवसानंतर असं काय परिवर्तन झालं, मन परिवर्तन? 14 दिवसानंतर ही स्ट्रॅटेजी का ठरवण्यात आली? डे 1 पासून का ठरवण्यात आली नाही? हा प्रश्न का निर्माण होऊ नये? म्हणजे दुटप्पी भूमिका जी आहे त्याच्यावर तुम्ही बोट ठेवता. ठीक आहे, निमिष पाडगावकरांकडे नाही, स्ट्रॅटेजी ठरलेली असते. बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी बिहाइंड द सीन्स ठरलेल्या असतात, त्या पब्लिकली बोलता येत नाहीत किंवा बोलून दाखवल्या जात नाहीत. जसं डिप्लोमसी मध्ये होतं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला नाही कळत. आता अमेरिकेबरोबर आपले काय नेगोसिएशन चालू आहेत हे आपल्याला नाही माहितीये, पण तिकडे काहीतरी चालू आहे नक्की, ज्याच्यामुळे ते टेरिफ्स आहेत, ज्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. सो मी तेच म्हटलं ना की ते इतकं साधं नाहीये की आपण एखादी गोष्ट ठरवली आणि मग त्याच्यानंतर एखादी गोष्ट झाली. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला माहित नसतात पण सायमल्टेनियसली चालू असतात. मे बी जसं पाडगावकर म्हणाले तसं हे ट्रॉफी यांच्या हातनं घ्यायची नाही, जर आपण जिंकलो हे आधीच ठरलं असेल, आपल्याला माहित नाही. त्यामुळे ते थोडंसं विचारपूर्वक बोलायला पाहिजे. निमिष पाडगावकरांकडे येते. निमिष, असं काय मोठा आभाळ कोसळलं असतं जर आपण आशिया कप मध्ये खेळलो नसतो? टीम कुठच्या बॅकआउट करत नाहीत का यापूर्वी, किंवा कुठल्या टीम सांगतात की आम्ही या टीमच्या विरोधात खेळणार नाही? मोठमोठ्या मल्टीलॅटरल स्पर्धांमध्ये हे होत असतं, आजवर होत आलेलं आहे. आपण केलं असतं तर असं काय बिघडलं असतं? पहिला मी मगाचा मुद्दा क्लिअर करतो. ते $15 मिलियन आपण त्यांना मिळवून दिले आणि ते पाकिस्तान कदाचित त्यांच्या आतंकवादाकरता वापरेल वगैरे वगैरे मी वक्तव्य ऐकली. पण एक सांगू इच्छितो मी, भारत खेळला असता किंवा नसता, ICC टुर्नामेंट असो किंवा ACC टुर्नामेंट असो, जसा जागतिक बँकेकडनं पैसा तुम्हाला येत असतो, तुम्हाला आपल्याला जरी वाटलं पाकिस्तानला तरी देऊ नये तरी जात असतो, तसाच ICCचा शेअर, तसाच ACCचा शेअर हा जे फुल टाइम मेंबर्स आहेत त्यांना मिळतोच. त्यामुळे तो त्यांना पैसा मिळालाच असतो. त्यामुळे भारताने खेळून त्याच्यावर उपकार केले असं मी म्हणणार नाही, पाकिस्तान त्याचं मिळालं असतं. पण मी मगाशी ते म्हणालो, भारताने खेळला नसता तर भारताला कदाचित त्यांनी पैसा दिला नसता, तेवढी आपली ऐपत होती. तो पैसा नसता आला तरी आपल्याला काही कमी जास्त पडलं, पण पाकिस्तानला गरज होती त्या पैशाची. सो हा मुद्दा मी पहिला क्लिअर करतो की भारत खेळून त्याच्यावर उपकार केले नाहीत, तो पैसा त्यांना तसा सुद्धा मिळाला असता. आता तुमचा प्रश्न आहे की असं काय आभाळ फाटलं असतं की आपण आशिया देशात खेळलो नसतो? तर परत मी सांगतो की जेव्हा एक प्रत्येक खेळाचे एक नियम आणि हे आहेत, ज्या संस्था आहेत, आता ICC आणि ACC तुम्ही बघाल तर या संस्थांचे जे नियम असे आहेत ना, त्याच्यात तुम्हाला ठराविक देशांविरुद्ध ठराविक फॉर्मॅटमध्ये हे सामने खेळावेच लागतात. त्याच्याबद्दल मतांतर असू शकतं कुठे खेळायचे ते, जसं आपण म्हणलो आम्ही न्यूट्रल वेन्यूवर खेळू, पण तुम्ही असं म्हणू शकत नाही की आम्हाला पाकिस्तान नको, कारण पाकिस्तान हा ICCचा फुल मेंबर देश आहे. ओके, त्यामुळे त्यांना वगळून तुम्ही तसं करू शकत नाही, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की ACC असो किंवा ICC असो, तुम्हाला एक 4 वर्षाचं कॅलेंडर आलेलं असतं, त्याप्रमाणे बायोलॅटरल सिरीज आणि बाकी सगळ्या स्पर्धा ठरलेल्या असतात.
त्यामुळे त्याच्यात तुम्हाला फारसा एक वाव नसतो. तुम्हाला फक्त वाव असतो जसं मगाशी उत्तर कोरिया दक्षिण कोरियाचं उदाहरण दिलं तर आम्ही बायलॅटरल कुठे खेळतोय? बायलॅटरल आम्ही खेळणारच नाही. पण दोन्ही देश असतात ना ऑलिम्पिकला, तर प्रश्न तोच आहे की आपण तेच केलंय थोडक्यात, आम्ही बायलॅटरल खेळणार नाही, पण ते मल्टी कंट्री फॉर्मॅट असतील ते आम्ही खेळू. हे धोरण आपण ठरवलंय. नाही, आणि हे याच्यात धोरण- ना निमिष हे- माझा छोटासा प्रश्न ह्याच मुद्द्याला जोडून असा आहे की ICC हे भारताला इग्नोर करू शकणार नाहीये, एवढी भारताची मोठी ताकद तिथे आहे. भारत ही ताकद वापरून पाकिस्तानला सिंगल आउट करू शकतो की नाही? नाही, हे आपल्याला कसं आहे, आपलं खरं सांगायचं म्हणजे आपल्या घरगुती गप्पांसारखं थोडंसं विधान का माहितीये का, फुल मेंबर नेशन स्टेटस जे असतात त्यांना तुम्ही बायपास करू शकत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे याच्यात. आणि त्याच कारणाकरता पाकिस्तानला ICC कडनं पण निधी मिळत राहील, ACC कडनं पण निधी मिळत राहील, आणि पाकिस्तान जोपर्यंत ते फुल मेंबर म्हणून आहेत तोपर्यंत त्यांचा स्पर्धेतील सहभाग असणं हे अपेक्षित आहे. तुम्ही ICCचे नियमच त्या गुंडावर ठेवायचे ठरवलं, ICC कडे भरपूर पैसा आहे, ICC ला ताब्यात घेऊ आणि नियमच बदलू, पूर्ण कॉन्स्टिट्यूशन बदलू, तर तसं होऊ शकत नाही ना. त्यामुळे पाकिस्तानला वगळणं ही तुम्ही विचाराल तर लाखो करोडोंची इच्छा की पाकिस्तान बरोबर आपल्याला संबंध तोडून टाकले तरी काही फरक पडत नाही. पण अशा ठिकाणी आपल्याला सुद्धा आता ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तान आहे म्हणून आम्ही खेळणार नाही असं करता येईल का सांगा मला? आपले नीरज चोप्रा आणि हे लोक काही घरी बसतील का? नाही ना, तसं करता येत. सेम लॉजिक इथे वापरलं जाईल. अखिल जी, त्यामुळे ICCच्या नियमांप्रमाणे आपण खेळलो, त्याच्यात काही आपल्या वैयक्तिक काय म्हणतात त्या प्रेफरन्सचा फरक प्रश्न नव्हता याच्यात. ठीक आहे. अखिल चित्रेंना काही मुद्दा मांडायचा आहे? काय आहे ना, तुम्हाला विथ लॉजिक सांगतो मी, इलॉजिकल काहीच सांगणार नाही. पाकिस्तानला असाच पैसा मिळाला असता ना, तो त्यांची मॅच फीज आणि त्यांनी जे पार्टिसिपेट केलं त्याच्याबद्दल मिळालेलं असतं. पण आता जे काय त्यांना मिळणार ना, जे काय 3 संडेजला मॅच झाले ना, इंडिया पाकिस्तान, त्याच्यामुळे जे काय ब्रॉडकास्टिंग मुळे त्यांना जे काय रेव्हेन्यू क्रिएट झालं ना, जे ऍडव्हर्टिजमेंटमुळे त्यांना जे काय रेव्हेन्यू क्रिएट झाला ना, तो रेव्हेन्यू करोडोमध्ये आहे. एक्झॅक्ट आकडा जर तुम्हाला पाहिजे ना तर आता गुगल करा, तो आकडा आहे ना 600 ते 700 करोडच्या घरात जातो. फक्त इकडे काहीतरी अर्धवट माहिती देऊन, जनतेची दिशाभूल करून काही होणार नाही. आणि ऑलिम्पिक्स आता कुठेही आलेलं नाहीये. आणि मी फक्त साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया हे फक्त एक उदाहरण दिलं. मी आणखीन देश सांगू शकतो लाईनीत. रशिया आणि नाही, युक्रेनला अखिल चित्रजी, तुम्ही खेळायला निमिष लावणार पाडगावकर का? जे सांगतायत आणि ते क्रिकेट त्यांनी हे जो मुद्दा प्रत्येक गोष्टीचं ठरवलाय, उत्तर- आपल्याकडे जे आपण ठरवलेलं पाकिस्तानच्या बाबतीत तसंच आहे. ते मल्टीलॅटरल स्पर्धांमध्ये एकमेकांच्या विरोधात खेळत नाहीत. आतापर्यंत मल्टीलॅटरल स्पर्धांमध्ये दोघांचंही पार्टिसिपेशन असतंच की. ऑलिम्पिकमध्ये अहो, नॉर्थ कोरिया खेळतं, साऊथ कोरिया खेळतं. 1986 मध्ये एशिया कप बायलॅटरल होतं की मल्टीलॅटरल होतं? 1993 मध्ये एशिया कप बायलॅटरल होतं की मल्टीलॅटरल होतं? मल्टीलॅटरलच होतं. पण ते कप नाही झाले एशिया कप. ते एशिया कप खेळले गेले नाहीत. आणि मग जर तुम्हाला इतकंच सगळे ICCचे नियम आणि BCCIचे नियम ह्याच्या अवतीभोवती फिरायचं आहे, मग या चर्चासत्राला आणि वेगळ्या सगळ्या विषयाला की अवॉर्ड का घेतलं नाही, मग त्यांनी असंच केलं, मग ते पाकिस्ताननी तसंच वाईटच वागले. काय आहे ना, डुकराबरोबर तुम्ही उतरणार ना लढाई करायला तर चिखलातच उतरावं लागेल. मग स्वतःवर चिखल उडवून घ्या, मग त्याच्यावर चर्चा पण करू नका. मग ती मनाची तयारी ठेवा की ते तसंच वागणार आहे आणि आम्ही ते सगळं सहन करणार आहोत. बरं, मी अवधूत वाघ यांच्याकडे जाईन. अवधूत वाघजी, एक थोडं पॅरलल उदाहरण देते. आता UN मध्ये सगळ्यात मोठं फंडिंग अमेरिकेचं असतं. UN ला अमेरिका त्यांच्या बॅक अँड कॉलवरती वाकवू शकते. हे अघोषित वाक्य आहे, अघोषित सत्य आहे. ICCच्या बाबतीत आपण बॅकडोर डिप्लोमसीने असं पाकिस्तानच्या बाबतीत का करू शकत नाही? हे बघा, आतापर्यंतची चर्चा मी ऐकत होतो. प्रत्येक वक्त्याने काही चांगले मुद्दे मांडले, त्यात तथ्य पण आहे आणि काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देणं भाग आहे. अखिल चित्रेंनी ऑलिम्पिक आणि इतर गोष्टींबद्दल, बायलॅटरल मल्टीलॅटरलबद्दल बोलले. एक गोष्ट खरी आहे की अमेरिकेमध्ये असलेल्या ऑलिम्पिकमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये तत्कालीन रशिया, USSR, संयुक्त रशियाने बहिष्कार टाकला होता. जर्मनीमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये मित्र राष्ट्रांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे बहिष्कार टाकणं हे प्रत्येक देश आपापल्या पद्धतीने करू शकतो. अगदी. त्याचे फायदे आणि तोटे त्या देशाने पाहावेत.
त्याप्रमाणे त्यांनी ते करायचं असतं. हा मुद्दा नंबर 1. आता ऑलिम्पिकचा आणि याचा काय संबंध, तर कालच शीतल देवी ही जम्मूमधली दोन्ही हात नसलेली एक तरुणी, तिने पॅराऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलिस्ट तिरंदाजीमध्ये मिळवलं. त्यामध्ये चीन पण होता, पाकिस्तान पण होता आणि ह्या सर्व देशांच्या सहभागाने जे पॅरा ऑलिम्पिक झालं त्याच्यावर ना आपण कुठे चर्चा केली, ना आपण कुठे डिस्कशन केलं. आपण का भाग घेतला नाही हे सगळं विसरलो आणि आपण फक्त क्रिकेटवरच कॉन्सन्ट्रेट करून बसलोय. याचं कारण क्रिकेटमध्ये असलेला भयानक पैसा. आज एक 2 हात नसलेल्या मुलीने केवळ पायाने तिरंदाजी करून तिने सुवर्ण पदक जिंकलं. याच्यावर समाज माध्यमामध्ये किती प्रतिक्रिया आल्या, तिला किती जागा मिळाली, किती जणांनी ट्विट केलं, किती जणांनी रिॲक्शन दिली. आपण फक्त क्रिकेट अरे या जगामध्ये किती देश क्रिकेट खेळतात. इंग्लंडच्या वर्चस्वाखाली असलेले देश सोडून कोण ढुंकूनही क्रिकेटला बघत नाही आणि क्रिकेट हा आळशांचा गेम आहे. एक ओव्हर व्हायला 5 मिनिटं लागतात. एक चेंडू टाकण्यामध्ये अवधूत वाघ, क्रिकेटची मॅग्निट्यूड आणि त्याचं फॅन फॉलोइंग एवढं मोठं आहे की त्याला इग्नोरही करू शकत मला नाही बोलू ना देत ना. मला आता मी बोलत असता नाही 1 मिनिट मी शांत बसतो ना. मला माझे मुद्दे मांडू देत ना. चुकीचे असतील काही असतील माझे मुद्दे मांडू. बोला. मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळी खेळ असतो त्यावेळी हा खेळ आपण जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, देश स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असतो. ज्यावेळी जिल्हा स्तरावर खेळतो त्यावेळी जिल्ह्याच्या काही नियम असतात, राज्याचे देशाचे नियम असतात. पर ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्वरूपावर जातो त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्वरूपावर आंतरराष्ट्रीय संस्था येतात. त्या सर्वांना घेऊन जायचं आहे. BCCIने आशिया कपमध्ये आपला संघ पाठवायचा की नाही पाठवायचा याच्यावर वादविवाद होऊ शकतात. ट्रॉफी आपण घ्यायची की नाही घ्यायची याच्यावर वादविवाद होऊ शकतात. पण मला असं वाटतं फक्त क्रिकेटला केंद्रस्थानी ठरवून हे वाद घालवण्यापेक्षा संपूर्ण देशाचं एक क्रीडाविषयक धोरण अशा प्रकारे तयार झालं पाहिजे. आणि मी ह्या मताशी सहमत आहे की पाकिस्तानची सावली सुद्धा आपल्याला लागली नाही पाहिजे. अतिशय नीच प्रवृत्तीचा असलेला हा आपला शेजारी हा लवकरात लवकर जमीनदोस्त झाला पाहिजे. ठीक आहे. क्रीडा धोरण तर ठरवलेलं आहे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने, पण त्या धोरणामध्ये आत्ता जे आपल्या पॅनलवरती चर्चेत जे मुद्दे आलेले होते की आम्ही बायलॅटरल स्पर्धा खेळणार नाही, आम्ही मल्टीलॅटरल स्पर्धा खेळू. आणि ज्या वेळेला हे धोरण ठरत होतं, ज्या वेळेला हे धोरण प्रसिद्ध झालं त्याच वेळेला आपण पाकिस्तानच्या हॉकी टीमला भारतामध्ये येऊन जी मल्टीलॅटरल स्पर्धा होती, मला आता त्या कपचं नाव आठवत नाहीये, पण मल्टीलॅटरल स्पर्धा होती, त्याच्यासाठीचा व्हिसा दिलेला होता. आता हे आपण कुठपर्यंत करणार आहोत, कुठपर्यंत करायची आपली तयारी आहे, आपण खरंच ताकद ठेवतो का पाकिस्तानवरती बहिष्कार टाकायची. जर पाकिस्तानवरती आपण मिसाईल टाकायची ताकद ठेवतो ना, तर अशा स्पर्धांमधनं आपण पाकिस्तानवर बहिष्कार टाकायची ताकद सुद्धा आपल्याकडे आहे. मुद्दा असा आहे की आपण ती वापरतोय का, आपल्याला खरंच तो बहिष्कार टाकायचा आहे का, बहिष्कार टाकून काय होणार आहे, या सगळ्याची चर्चा खुलेआम झाली पाहिजे. यामागचं राजकारण आपण बाजूला ठेवलं पाहिजे, पण देशाचा मान सन्मान जिथे येतो तिथे कॉम्प्रोमाइज कुठलंही नाही होऊ शकत. चर्चेसाठी सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.